नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागांतर्गत निकालासंदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट जी असणार आहे हे ठाणे विभागांतर्गत अधीक्षक पुरुष महिला आणि पुरुष या पदाच्या दस्तऐवज पडताळणीबाबत असणार आहे। तर अधीक्षक महिला आणि पुरुष या पदाची दस्तऐवज पडताळणी जी होती ती याआधी झालेली होती, परंतु ज्याही विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत दस्तऐवज पडताळणी केलेली नसेल त्यांच्यासाठी अंतिम संधी देण्यात येत आहे। तर ती काय अपडेट आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला थोडं खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिसेल आणि या ताज्या बातम्या नावाच्या पर्यायामध्ये तुम्हाला पहिला पर्याय दिसेल अपर आयुक्त ठाणे दस्तऐवज तपासणी पद अधीक्षक महिला आणि दुसऱ्या नंबरचा पर्याय आहे अपर आयुक्त ठाणे दस्तऐवज तपासणी पद अधीक्षक पुरुष। तर आपण दस्तऐवज तपासणी पद अधीक्षक महिला या यादीवर क्लिक करून ती यादी डाउनलोड करून घेऊ। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड झालेली आहे आणि ही जाहीर सूचना काय असणार आहे बघा। तर ही जाहीर सूचना दिनांक 20/6/2025 रोजीची म्हणजेच आजच्याच तारखेची असणार आहे। तर जाहीर सूचना काय दिलेली आहे ते आपण बघून घेऊया। तर बघा, अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे विभागातील खालील पदांची कागदपत्र दस्तऐवज पडताळणीकरिता अंतिम संधीकरिता बोलवण्यात येत आहे। तर बघा या ठिकाणी अधीक्षक महिला जे पद असणार आहे त्या पदाची दस्तऐवज पडताळणी यापूर्वी 17/6/2025 रोजी झालेली होती, परंतु अंतिम संधी सुद्धा देण्यात येत आहे। म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले नसेल, ज्या विद्यार्थ्यांची यादीमध्ये नाव आलेले होते त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले नसेल, तर त्यांच्यासाठी अंतिम संधी 30/6/2025 रोजी असणार आहे। त्यांनी 30/6/2025 ला आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे। तर बघा त्यानंतर दिलेला आहे सोबत जोडलेला अपर आयुक्त ठाणे यांच्या पत्रात नमूद उमेदवारांनी दिनांक 30/6/2025 रोजी सकाळी 11 वाजता, तर कधी 30/6/2025 रोजी सकाळी 11 वाजता अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड वागळे इस्टेट रोड नंबर 16 ठाणे पश्चिम या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। तर सोबत उमेदवारांची यादी सुद्धा दिलेली आहे। तर बघू खाली आल्यानंतर तुम्हाला यादी दिसेल। तर बघा या यादीमध्ये ज्याही विद्यार्थ्यांचे नाव असेल त्या विद्यार्थ्यांनी कागदपत्र पडताळणी करिता जायचे आहे। तर बघा अधीक्षक स्त्री दिनांक 17/6/2025 रोजी कागदपत्र पडताळणीस अनुपस्थित असलेल्या उमेदवारांची यादी। तर या ठिकाणी ज्या विद्यार्थी अनुपस्थित होते 17/6/2025 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेले नव्हते त्या विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे। तर या विद्यार्थ्यांसाठी अंतिम संधी 30/6/2025 रोजी असणार आहे। तर लवकरात लवकर तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर बघून घ्या आणि 30/6/2025 ला तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। त्यानंतर बघा अशाच प्रकारे पुरुष या पदाची सुद्धा यादी आपण बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अधीक्षक पुरुष या पदाची याआधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केव्हा झालेले होते तर 18/6/2025 रोजी झालेले होते आणि आणखी पुन्हा आता अंतिम संधी देण्यात आलेली आहे 30/6/2025 रोजी। तर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचे यादीमध्ये नाव असेल त्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे। या ठिकाणी बघा अधीक्षक पुरुष दिनांक 18/6/2025 रोजी कागदपत्र पडताळणीस अनुपस्थित असलेल्या उमेदवारांची यादी या ठिकाणी दिलेली आहे। तर या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव असेल त्या विद्यार्थ्यांनी 30/6/2025 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। तर लवकरात लवकर तुम्ही या यादीमध्ये नाव चेक करून घ्या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जा। अशा प्रकारे ही अपडेट होती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।